विनंती असेल कर्णधार आयोजकांचा संपर्क साधायचा आहे. तर मॅच आवडताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर इंट्रोड्यूस केले जाते. पहिलं षटक घेऊन मिस्टर रिंकेश महाले. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन मिस्टर रिंकेश महाले अंत काका नावाने मात्र प्रसिद्धी मिळाली. परत चेंडू मात्र एक विकेट आणि एक धावसंख्या धावफलकावर एक संघाच्या श्रीगणेश हाताने पाहायला मिळते. आता मात्र फलंदाजीचा विचार केला ऑन स्ट्राईक मिस्टर हर्षू पाहायला मिळेल. तरी कबजूला विचार केला तुषार मोरे आणि हर्षूच्या जोडी. पुन्हा एकदा जर नवली संघाकडे पराभव होते तर प्रशांत शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चेंडूला सर जवळ 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर 5 धावा. दुसऱ्या चेंडूवर मात्र हल्ला बॉल कुठेतरी केला जातो रिंकेश याच्या चेंडूवर. सुंदरचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जाईल डिक्लेअर झाला 1 धावेसाठी. या 1 धावांनी धावसंख्या धावफलकावर 6 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर पाहायला गेले तर एका बाजूला पाहायला मिळते पुन्हा रिंकेश महाले ऑन गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीचा विचार केला तर तुषार मोरे. फटस्फोट चेंडू दीपक पाटील असेल चेंडूवर फील्ड करेपर्यंत निर्धावाचा चेंडू पाहायला मिळाला. 4 चेंडू इथे समाप्त होतो. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6 नवली आणि सामना पाहिला. पुन्हा एकदा त्याचा फटका पाहायला मिळाला. सर्व चेंडू जाईल स्ट्रेट ऑन द बॉल 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर 2 धावा. 5 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 10 धावा. तुषार मोरेच्या फळीतील आता मात्र चौकार पाहायला मिळतोय. तुषार मोरे पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील रिंकेश पाहायला मिळतो ऑन गोलंदाजीमध्ये फील्ड केला चेंडू. ते मात्र दीपक पाटील चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत निर्धावाचा चेंडू. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 10 पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या भेटीला सामना पाहायला मिळतोय नवली विरुद्ध श्री गावदेवी स्पोर्ट्स वेऊर. तर दुसरं षटक घेऊन गावदेवी स्पोर्ट्स वेऊर संघाकडून कोणाला इंट्रोड्यूस केलं जातं पाहू शकतात. गोलंदाजी मार्कवर असेल मिस्टर नितेश गायकवाड किट्टू पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक घेऊन गोलंदाजीचा विचार केला तर तुषार आणि हर्षू अशी जोडी मैदानात अजून सुद्धा पाहायला मिळते. हर्षूचा विचार केला तर 1 चौकार हर्षू यांच्या फळीतून आलेला पाहायला मिळाला तर 1 चौकार तुषार मोरे यांच्या फळीतून पाहायला मिळाला. चला तर दुसरे षटक ऑन असेल मिस्टर नितेश किट्टू पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर धावसंख्या धावफलकावर 10 धावा 9 लॉस पाहायला मिळते. सुंदरचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू कट करून जाईल सर्व यष्टीरक्षकाला भेट करून 1 धावेसाठी डिक्लेअर जिंकला. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 11 धावा पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूचा खेळ ते समाप्त झाला. येणारे चेंडू दुसऱ्या षटकातील असतील 5. पुन्हा एकदा नितेश गायकवाड ऑन गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन सज्ज असेल. फलंदाजीचा विचार केला तर स्ट्राईक एंडला ऑन असेल मिस्टर तुषार मोरे पाहायला मिळते. तर एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला गेलं तर हर्ष. पुन्हा एकदा दुसरा चेंडू सज्ज असेल मित्र नितेश किट्टू पाहायला मिळते. पुन्हा एकदा तुषार मोरे मात्र खूपच सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला. टॅप करण्याचा प्रयत्न होता. चला तर निर्धावाचा चेंडू पाहायला मिळतोय. मात्र 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 11 धावा. सुंदर असं षटक पाहायला मिळते. दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. पुन्हा एकदा किट्टू मात्र कधी कधी चेंडू होता. मध्ये मात्र नितेश क्षेत्ररक्षण करेल त्यापर्यंत पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर 11 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर नितेश किट्टू पाहायला मिळतोय. फलंदाजीचा विचार केला फलंदाजी मार्कवर मिस्टर तुषार. ते मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाईल 1 बाउंड 4 धावांसाठी. 4 धावांनी विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 15 धावा. 2 चेंडू मात्र निर्धाव आले. त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट पद्धतीच्या चेंडूवर तुषार मोरे आक्रमण फटका टॅपच्या स्वरूपात 1 बाउंड चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 15 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. दुसरे षटक ऑन असेल मिस्टर नितेश पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन
15. पुन्हा एकदा नितेश पाहायला मिळतोय. सुंदरसा चेंडू पाहायला मिळाला. निर्धावाचा चेंडू, शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावर 15 धावा. पहिल्या षटकात मात्र 10 धावा, त्यानंतर 5 धावा खर्च करतोय 5 चेंडूवर. शेवटचा चेंडू ऑन असेल. मिस्टर नितेश किट्टो पाहायला मिळतो चेंडूवर. त्यानंतर मोहपतीचा चेंडू आणि तिथे मात्र त्याला तर ऋषीला मात्र जावं लागेल धावतीच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. एक 2 चेंडू अतिरिक्त चेंडू पाहायला मिळाला होता. 6वा चेंडू मात्र 1 धाव पाहायला मिळते अतिरिक्त धावाच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकावर 16 धावा. हर्षूला मात्र धावतीच्या स्वरूपात जावं लागतं बॅक टू द पवेलियन. आता मात्र फलंदाजीसाठी इंट्रोड्यूस केलं जाईल मैदानात. तर यश पाहायला मिळतोय मैदानात. आणि फलंदाजी मार्कवर आता यश आणि तुषार अशी मैदानात जोडी पाहायला मिळेल. येणारा चेंडू असतील शेवटचा दुसरा षटक ऑन असेल. मिस्टर नितेश किट्टो पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर 16 धावा. मागच्या चेंडूचा विचार केला तर धावतीच्या स्वरूपात हर्षू बॅक टू द पवेलियन पाहायला मिळाला. ते मात्र व्यंकेश चेंडूला फील्ड करे तत्परता निर्धावाचा चेंडू. 2 षटक संपतायत. धावसंख्या धावफलकावर 16 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा विचार केला व्यंकेश पाहायला मिळाला. त्या चेंडूवर 10 धावा खर्च केला. त्यानंतर नितेशला इंट्रोड्यूस केलं. 6 चेंडू होता आणि धावा मात्र 6 खर्च करताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या भेटीवर हा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला विचार केला तर दोन्ही पालघर पूर्व एका विभागातील संघ पाहायला मिळतात. एका बाजूला नवली तर दुसऱ्या बाजूला श्री अवधी स्पोर्ट्स वेऊर. आता मात्र तिसरे षटक येऊन इंट्रोड्यूस केले जातं. मिस्टर संकेत गरुड पाहायला मिळतोय ऑन गोलंदाजी मार्कवर. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर 16. एक गडीच्या मोबदल्यात फुटस्पर्धेत चेंडूला दीपक फील्ड करेल. खराब अशी फेकी पाहायला मिळेल दीपक यांच्याकडून. ते धावची संधी होती. दीपक म्हणता कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय. त्यातपर्यंत 1 धाव पूर्ण. या 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 17 धावा. तर संकेत गरुड पहिलाच फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. दीपक पाटील मात्र कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळाले. खराब अशी फेकी पाहायला मिळाली. 1 चेंडूचा खेळ समाप्त झाला. तिसरा षटक ऑन असेल. धावसंख्या धावफलकावर 17 धावा. 1 गडीच्या मोबदल्यात आता मात्र यश ऑन फलंदाजी मार्कवर स्ट्राईक ऑनला असेल. सुंदरचा फटका पाहायला मिळाला. नितेश आणि किट्टोला मात्र चेंडू बेट करून जाईल 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्येचा विचार केला धावफलकावर 21 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र हुल्लाबोल कुठेतरी केला जातो. यश मात्र ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. तिसरा षटक ऑन असेल. पुन्हा एकदा तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील संकेत गरुड पाहायला मिळतोय ऑन गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीचा विचार केला तर एका बाजूला यश आणि एका बाजूला तुषार अशी जोडी पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 21. 1 गडीच्या मोबदल्यात मात्र पुन्हा एकदा खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. समीर मांडकर होते मात्र चेंडूवर. चेंडू बेट करून जाईल 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर 25 धावा. संकेत गरुड याच्यात मात्र 2 चेंडूवर 2 चौकार हुल्लाबोल पाहायला मिळतोय. विचार केला तर पहिल्या चेंडूवर 1 धाव. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळाले. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर 25 धावा. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. मात्र संकेत गरुडला इंट्रोड्यूस केलं होतं आणि मात्र खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते. विचार केला तर 3 चेंडू फेकून झाल्यात. धावसंख्या धावफलकावर 25. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन सज्ज असेल ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर संकेत. मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. समीर मानकर पाहायला मिळेल चेंडूवर. समीर मानकर चेंडूला फेकीपर्यंत इथे 1 धाव पूर्ण. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 26 धावा पाहायला मिळतात. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. तुषार मोरे ऑन फलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. सुंदरसा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू कट करून जाईल सरळ डिक्रेल रिजनला 1 धावेसाठी. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 27 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. येणारा चेंडू असेल शेवटचा ऑन गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज असेल मिस्टर संकेत. फलंदाजीचा विचार केला तर यश ऑन फलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सुंदर असा फटका पाहायला मिळाला. स्वतः मात्र चेंडूला फील्ड करेल. तत्पर्यंत निर्धावाचा चेंडू
दोन चौकार आल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळालं संकेत गरुड. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावफलकावर 27 धावा पाहायला मिळते 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र चौथं षटक घेऊन इंट्रोड्यूस केलं जाईल गावदेवी संघाकडून पाहायला मिळेल. पाहायला मिळते 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 27 धावा 1 गडीच्या मोबदल्यात तुषार आणि यश अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. आता मात्र चौथं षटक घेऊन इंट्रोड्यूस कोणाला केले जाते गावदेवी संघाकडून पाहायला मिळेल. विनंती असेल त्याला गावदेवी संघ घरी करायचा आहे. धावसंख्या धावफलकावर 27 धावा पाहायला मिळत आहेत. मात्र चौथं षटक घेऊन पुन्हा इंट्रोड्यूस केले जाते. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं चौथं षटक मिस्टर किट्टू नितेश पाहायला मिळते. आणि फलंदाजी मार्क स्ट्राईक एंडला असेल मिस्टर तुषार मोरे, तर एका बाजूला यश घरात असे 2 खेळाडू मैदानात पाहायला मिळत आहेत. फलंदाजी मार्कवर नितेश पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या धावफलकावर 27. मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होतात. प्रिंके चेंडूला फील्ड धावची संधी असेल तर मात्र जावं लागेल का बॅक टू द पवेलियन. तर गावदेवी संघ मात्र रिव्ह्यू पाहायला मिळते पण त्यांचा सॉफ्ट सिग्नल असेल नॉट आउट. रिव्ह्यू अनसक्सेस पाहायला मिळते नॉट आउट असेल. एक धावने धावसंख्या धावफलकावर 28 धावा. तर पुन्हा एकदा ऑन गोलंदाजी मार्कवर चौथं षटक घेऊन ड्रिच केलं तर नितेशला पाहायला मिळते. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन फलंदाजीचा विचार केला तर यश ऑन फलंदाजी मार्कवर. ते मात्र 2 खेळाडूंना पुन्हा बेट करून जाईल चेंडू 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर 32 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर 32 पाहायला मिळते. दोन चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 32 धावा पाहायला मिळते. पुढे एकदा ऑन गोलंदाजी मार्कवर चौथं षटक घेऊन इंट्रोड्यूस केलं तर नितेश. तिसरा चेंडू ऑन असेल फलंदाजीचा विचार केला तर यशच्या फलंदाजी मात्र चौकार येताना पाहायला मिळतात. पुन्हा ते सज्ज असेल मिस्टर यश. पुन्हा एकदा मात्र 2 खेळाडूंना बेट करून चेंडू जाईल 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 36 धावा. ते मात्र 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. किट्टूच्या मात्र 2 चेंडूवर 2 आक्रमण फटके पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर 36 धावा. 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. येणारे चेंडू असेल चौथ्या षटकातील 3. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत. धावची संधी असेल इथे मात्र 75 षटक नॉट आउट म्हणजे 1 रन पूर्ण असेल. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 37 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. दीपक पाटील होते चेंडूवर. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल दीपक पाटील यांच्याकडून. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 37 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा ऑन गोलंदाजी मार्कवर 5वा चेंडू घेऊन त्यानंतर टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू समीर मानकर फील्ड करेल तत्पर्यंत पंचांकडे एक अपील दर्शवली जाते. पंचांचा मात्र सॉफ्ट सिग्नल आउट आहे. पुन्हा एकदा नॉट आउट असेल. सेफ झोनला पाहायला मिळते तुषार मोरे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 38 धावा. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा ऑन गोईंग शेवटचा चेंडू घेऊन नितेश पाहायला मिळते. चेंडूवर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 38 धावा.
शेवटचा चेंडू असेल 38 तेव्हा मात्र धावफलकावर लागले जातात. पुन्हा एकदा यश पाहायला मिळते. तेव्हा मात्र यशला जावं लागेल बॉक्स क्रीजच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. शेवटच्या चेंडूवर मात्र यश होते बाद. आता मात्र पाहायला मिळते मैदानात जाताना इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 38 पाहायला मिळते. येणारा चेंडू असेल 6. आता मात्र शेवटचे षटक घेऊन इंट्रोड्यूस केले जाईल गावदेवी वेळ संघाकडून पाहायला मिळेल नितेश गरुड. नितेश गरुडला इंट्रोड्यूस केले जाते. शेवटचे षटक घेऊन येणारे चेंडू असतील 6. धावसंख्या धावफलकावर 6 धावा. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर 38 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. तर पाहायला मिळते तुषार आणि तनय अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 38 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आता इंट्रोड्यूस केले जाते. शेवटचे 5वे षटक घेऊन मिस्टर नितेश गरुड. तेव्हा दीपक पाटील चेंडूला फील्ड करत परंतु निर्धावाचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली. धावसंख्या धावफलकावर 38 एका चेंडूच्या समाप्तीनंतर हे मात्र तुषारला जावं लागेल बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. ते मात्र सुंदर अशी गोलंदाजी नितेश करताना पाहायला मिळते. आता मात्र मैदानात पाहायला मिळतात तनय आणि नंदन असे 2 नवीन खेळाडू पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 38 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर नितेशच्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर निर्धाव त्यानंतर मात्र गडी बाद होताना पाहायला मिळते तुषार मोरे. आता मात्र येणारा चेंडू असतील शेवटच्या षटकातील 4 आणि गोलंदाजी मार्कवर नितेश गरुड पाहायला मिळेल. फलंदाजीचा विचार केला तर स्ट्राईक एंडला मिस्टर नंदन घोरत पाहायला मिळते. तिसरा चेंडू घेऊन सज्ज. त्यानंतर नितेश चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत 1 धाव पूर्ण आहे. 1 धाव धावसंख्या धावफलकावर 39 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर येणारे चेंडू असतील 3. आता मात्र फलंदाजी मार्कवर विचार केला स्ट्राईक एंडला असेल तनय. तर एका बाजूला विचार केला नंदन नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. चौथा चेंडू घेऊन मात्र पुन्हा सज्ज असेल नितेश गरुड पाहायला मिळतोय. शॉर्टपद्धतीचा चेंडू इथे मात्र चेंडू जाईल सरळ स्वीपच्या स्वरूपात 4 धावांसाठी. या 4 धावांना धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 43 धावा धावफलकावर लागले गेले आहेत. आता मात्र येणारे चेंडू असतील शेवटच्या षटकातील 2. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल मिस्टर नितेश गरुड पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर 43 धावा 3 गडीच्या मोबदल्यात पाहायला मिळते. 5वा चेंडू घेऊन ऑन गोलंदाजी मार्कवर सज्ज नितेश गरुड. सुंदरसा चेंडू पाहायला मिळाला. नितेश चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत 1 धाव व 1 धाव धावसंख्या धावफलकावर 44 धावा. येणारा शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील नितेश गरुड ऑन गोलंदाजी मार्कवर. आता मात्र फलंदाजीचा विचार केला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो मिस्टर नंदन घोरत असेल ऑन स्ट्राईक तर एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला पुणे पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू धावसंख्या धावफलकावर 44. त्यानंतर प्रताप चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत 1 धाव 1 धाव धावसंख्या धावफलकावर 45 आणि गावदेवी वेळ संघाला मात्र विजयासाठी 46 धावा बनवाव्या लागतील. येणारे चेंडू असतील 30. होणारा सामना सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला साई आणि सातपाटी असंघ तर एका बाजूला पाहायला मिळतोय जय हनुमान उनबाट संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना पहिला ऑफिशियल कॉल असेल. नाणेफेकीसाठी कर्णधारांनी उपलब्ध व्हायचं आहे समालोचन कक्षामध्ये. यापुढे होणारा सामना पोस्ट सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला पाहायला मिळेल साई आणि सातपाटी असंघ तर एका बाजूला जय हनुमान उनबाट. दोन्ही संघांना मात्र शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. दुसरा कॉल
नाणेफेकीसाठी यायचं आहे कर्णधार आणि समालोचन कक्षामध्ये. मोहित घरात प्रेक्षकांच्या भेटीला सामना पाहायला अरे भाई वायर मॅच आवडताना पाहायला मिळेल. एका बाजूला पाहायला मिळते श्री स्पोर्ट्स विहीर तर एका बाजूला नवोली संघ. पहिल्या सत्रात मात्र 45 धावा पडल्या, 46 धावा मात्र विजयासाठी बनवायला होते श्री स्पोर्ट्स विहीर संघाला. फलंदाजीचा विचार केला तर 2 सलामीवीर गावदेवी संघाकडून पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडला विचार केला संकेत दरोडता. एका बाजूला फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला मिस्टर दीपक पाटील, गोलंदाजी मार्कवर ऑल असेल मिस्टर चिरावी पाहायला मिळते. सातपाटी संघ शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर पहिला चेंडू निर्धारित चेंडू पाहायला मिळाला आणि गोलंदाजी मार्कवर मिस्टर चिरावी पाहायला मिळते. फलटक पत्तीचा चेंडू पाहायला मिळत होता. ते मात्र पंच होतात एक वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त तेव्हा एक धावाने मात्र संघाचा श्रीगणेश करत होते. एका धावावर मात्र चेंडूची एज घेऊन यष्टीरक्षक मात्र कुठेतरी चुकी करतोय. सर्व जाईल डिक्लेरेशनला एक धावासाठी. या एका धावाने धावसंख्या धावफलकावर 2 धावा. संघाचा फटका पाहायला मिळाला. नंतर चेंडू तत्परता निर्धाव चेंडू. सातपाटी संघ तुम्हाला वारंवार कॉल केलं जातं, थोडं सहकार्य करा अन्यथा तुम्हाला सुद्धा पेनल्टीला समोर जावं लागेल याची दक्षता घ्यायची आहे. शेवटचा कॉल असेल. त्यानंतर पुन्हा एकदा वाईट ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 3 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर चौथा चेंडू ऑन बने असेल मिस्टर चिरावी पाहायला मिळतो. त्यानंतर नो पण चेंडू असेल. पुन्हा चेंडूला फील करतात परत एक धावाने 2 धावा पाहायला मिळतात. धावसंख्या पाहायला गेली तर धावफलकावर 5 धावा पाहायला मिळतात. 3 चेंडूच्या खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या धावफलकावर 5 धावा. विजयासाठी मात्र पाहायला गेलं तर 46 धावा बनवायच्या गावदेवी स्पोर्ट्स संघाला. उंबट संघाचा इथे कर्णधार उपलब्ध झाला. सातपाटी संघाचा गुन्हा आता जर आला 1 मिनिटात नाही तर तुम्हाला सुद्धा पेनल्टीला समोर जावं लागेल. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. विनंती करतात वारंवार. सुंदरचा फटका पाहायला मिळाला. दीपक पाटील यांच्या फळीतून चेंडू जाईल मात्र डिक्लेरेशनला 1 धावासाठी. या 1 धावाने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 6 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. त्यानंतर 5व्या चेंडूवर संकेताच्या फलक मात्र चौकार पाहायला मिळतोय. या चौकार आणि धावसंख्या पाहायला गेले तर 10 धावा. 5 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. येणारा चेंडू असेल शेवटचा. नाणेफेक केले जाते निलेश जिवाणी सरांच्या हस्ते. साईगणेश सातपाटी अविरुद्ध जयवंत उनबाट. उनबाट संघ मात्र नाणेफेकीचा कौल विजय होताना
करताना पाहायला मिळते. धावा मात्र धावा फरकावं लागले जातात. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. पहिल्या स्वीकारण्याचा प्रयत्न होता. संकेत मात्र कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता केलं पहिल्या षटक सांगताय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावर 10 धावा. येणारे चेंडू असतील 24 धावा बनवायचे असतील विजयासाठी. 24 चेंडू 36 धावा. यापुढे होणारा पहिला सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. सायगणे सातपाडी विरुद्ध जय हनुमान उनवाड असे दोन मोठे संघ मात्र पहिला सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. दुसरे षटक घेऊन नवली संघाकडून इंट्रोड्यूस केले जाते मिस्टर हर्षू पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीचा विचार केला तर दोन सलामीवीर गावदेवी वीर संघाकडून एक बाजूला दीपक पाटील तर दुसऱ्या बाजूला संकेत गरुडचे दोन खेळाडू मैदानात पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रत्येक धावा. पहिल्या फटका आणि चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत एक धाव. या एक धाव धावसंख्या धावफलकावर 11 धावा. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव. आता मात्र येणारे चेंडू असतील 23 विजयासाठी धाव बनवायचे असतील 35. तर वर्षी ऑन गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन मात्र प्रयत्न होता. मात्र दीपक पाटील कुठे चक्की करताना पाहायला मिळते. दीपक पाटीलला जावं लागेल बॉक्सिंगच्या सोबत बॅक टू द पॅव्हिलियन. पाहायला मिळते मैदानात जाताना नितेश किट्टो पाहायला मिळते. एकबद्दल किट्टो आणि संकेताची जोडी मैदानात पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 13 धावा पाहायला मिळतात. 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. हर्षू ऑन गोलंदाजी मार्कवर. नितेश पाहायला मिळते फलंदाजी मार्कवर. चेंडू इथे मात्र हर्षू चेंडूला फील्ड करले तत्पर निर्धाव चेंडू 95 स्कोर दर्शवताना पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 13 धावा पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 13. पुन्हा ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर हर्षू. पकड करण्याचा प्रयत्न होता. सुंदरशे क्षेत्ररक्षण धावची संधी असेल तत्पर्यंत मात्र एक धाव पुन्हा होतात चेंडूवर. सुंदरशे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. दुसरे षटक ऑन असेल. 5व्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 14 धावा. मात्र शेवटचा चेंडू असेल मिस्टर संकेत गरुड पाहायला मिळेल फलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू ऑन असेल मिस्टर हर्षू पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. मात्र डिक्लेरेशनला एक धावेसाठी चेंडू झाले. एक धाव धावसंख्या धावफलकावर 15 धावा. तर येणारे चेंडू असेल 18 आणि विजयासाठी धावा बनवायचे असतील 31. गोलंदाजीचा विचार केला तर दीपक पाटील मात्र बॅकबद्दल पहिल्यांदा पाहायला मिळते. आता मात्र येणारे चेंडू असतील 18 विजयासाठी धावा बनवायचे असतील 31. आता मात्र तिसऱ्या षटक घेऊन इंट्रोड्यूस केले जाते मिस्टर तुषार मोरे पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर 15 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यात तुषार मोरे ऑन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. आता मात्र फलंदाजीचा विचार केला ऑन स्ट्राईक संकेत गरुड असेल तर एका बाजूला पाहायला मिळते नितेश किट्टू. चेंडू मात्र बॅटीची एच घेईल. चेंडू जाईल 1 धावेसाठी. 1 धाव धावसंख्या धावफलकावर 16 धावा. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर अजून सुद्धा तिसऱ्या षटकातील येणारे चेंडू असतील 5. आता मात्र फलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राईकला असेल मिस्टर किट्टू पाहायला मिळतोय. तुषार मोरे ऑन गोलंदाजी मार्कवर पुन्हा पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू घेऊन सज्ज असतील. टॅप करण्याचा प्रयत्न होता. धोतीची संधी असेल. नंदन गरड मात्र चेंडूला फील्ड करतील. तत्पर्यंत निर्धाव चेंडू. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16 धावा.
त्यानंतर लेफ्ट केला जातो चेंडूला, निर्धाव चेंडूची सांगता येतात. बॅक टू बॅक मात्र दोन निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. तेरा चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात. सुंदरचा चेंडू तनय चेंडूला फील करेल तत्पर्यंत एक धावाने धावसंख्या धावफलकावर 17 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तुषार मोरे ऑन गोलंदाजी मार्कवर पुन्हा पाहायला मिळते. 5व्या चेंडू घेऊन सज्ज असतील फलंदाजीचा विचार केला तर स्ट्राईक एंडला मिस्टर संकेत पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 17 धावा. त्यानंतर वाईच्या स्वरूपात 71 धाव. या 71 धावाने धावसंख्या धावफलकावर 18 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडू आणि ते मात्र संकेतला जावे लागेल झेलच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 18 दोन गोलच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू घेऊन ऑन सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर मिस्टर तुषार. नंतर तनय चेंडूला फील करत धावची संधी असेल तत्पर्यंत मात्र सेफ झोनला पाहायला मिळते. खेळाडू एक धाव पूर्ण. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 19. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी धावा बनवायच्या असतील 27. येणारे चेंडू असेल 12 धावा बनवायचे विजयासाठी 27 धावा पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीचा विचार केला ते मात्र बॉलरचा फटका पाहायला मिळाला आहे. मात्र धावची संधी असेल प्रतापला जावं लागेल धावच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र पाहायला मिळते मैदानात आकाश पाहायला मिळेल. आकाश आणि नितेश अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. चौथा षटक ऑन गोईंग असेल. 1 चेंडू फेकून झालाय. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 4 गोळींच्या मोबदल्यात पाहायला मिळते. दुसरा चेंडू घेऊन ऑन असेल मिस्टर नवीन पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. नितेश पाहायला मिळेल फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला असेल. सुंदर असा फटका पाहायला मिळतो. चेंडूला फील करेल तत्पर्यंत निर्धावाचा चेंडू चेंडूची संख्या केली जाते. 2 चेंडू समाप्त होत आहे. 19 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर मिस्टर नयन. चा चेंडू या चेंडूवर मात्र आक्रमक फटका 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 24 धावा धावफलकाला लागले जातात. आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील तेव्हा विजयासाठी धावा बनवायचे असतील 22. येणारे चेंडू असेल तेव्हा विजयासाठी धावा बनवाव्या लागतील 22. त्यानंतर मॅच ऑन एकदा पुन्हा होताना पाहायला मिळतील. 9 चेंडू पाहायला मिळाला. 2 चेंडू फेकून झाल्यात. धावसंख्या धावफलकावर 24. चौथ्या षटकातील येणारे चेंडू असतील 4. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऑन असेल मिस्टर नवीन पाहायला मिळेल. मॅच ऑन होताना पुन्हा पाहायला मिळते नितेश फलंदाजी मार्कवर. ते मात्र पुन्हा एकदा आक्रमक फटका पाहायला मिळते. नितेशाच्या फळीतून चेंडूला सरळ भिरकावलाय 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 28 धावा. नाव तुझं ओठान नाही सुध मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान. आता मात्र येणारे चेंडू असतील 9. विजयाचे धावा बनवायचे 18. नितेश ऑन पाहायला होताना पाहायला मिळते. 2 चेंडूवर मात्र 2 आक्रमक फटके चौकारच्या स्वरूपात पाहायला मिळाले. आता मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळते नवली संघ. ऑन गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज असेल. चौथा चेंडू घेऊन मिस्टर नयन फलंदाजीचा विचार केला तर एका बाजूला आकाश तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते स्ट्राईक एंडला मिस्टर नितेश किट्टू नावाने प्रसिद्धी मिळाली. आता मात्र येणारा शेवट
चेंडू असेल चौथा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल मिस्टर नयन. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 28. ते मात्र बॅटीची लिडिंग एज घेऊन जाईल. चेंडू आदिल सलर वेस्टिनवर आणि मात्र नितेश लागेल बॅक टू द पवेलियन. आता मात्र पाहायला मिळेल मैदानात जाताना मिस्टर रिंकेश पाहायला मिळतोय. येणारा चेंडू असतील 8. विजयासाठी धावा बनवायचे असतील 18. एसडीजी धन्यवाद अलीजी. 4 चेंडूचा क्रमांक तिजोरा धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 28 धावा. आता मात्र येणारे चेंडू असतील 8. धावा बनवायचे असतील ते 18. तर फलंदाजी मार्कवर आता विचार केला नॉन स्ट्राईकला आकाश. तर फलंदाजीचा विचार केला रिंकेश असेल. तर मात्र रिंकेशला सुद्धा जावं लागेल झेलच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळते. 7 चेंडू बनवायचे 18. तर येणारा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर 28 धावा. आता मात्र समीकरण बदलते. 7 चेंडू विजयासाठी धावा बनवायचे असेल 18. पुन्हा एकदा नवीन सज्ज असेल शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. चला तर आता मात्र येणारा चेंडू असेल 6. धावा बनवायचे असेल 18. आकाश आणि समीर अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. आता मात्र शेवटचे षटक घेऊन इंट्रोड्यूस केलं जाईल नवली संघाकडून पाहायला मिळेलच. आकाश आणि समीर अशी जोडी मैदानात. येणारा चेंडू असेल 6. उन्मट संघ आपला निर्णय कळवायचा आहे. तर उन्मट संघाने मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आव्हान केले ते क्षेत्ररक्षणासाठी सप्तडी संघाला. तुषार मोरे ऑन गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 18 धावा. सुंदरचा फटका पाहायला मिळाला आकाशांच्या फळीतून. निर्धावाचा चेंडू. आता मात्र समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळते. 5 चेंडू 18 धावा आणि गोलंदाजी मार्कवर तुषार मोरे. पुन्हा एकदा सुंदरचा फटका पाहायला मिळाला आकाशांच्या फळीतून 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या विचार केला तर धावफलकावर 32 धावा. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. आकाश याच्या फळीतून पहिला चेंडू सुद्धा आक्रमण केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बॅक टू बॅक आक्रमण आणि चौका येताना पाहायला मिळते. आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू 14 धावा. मात्र 3 चेंडू 14 धावा. सुंदरचा फटका पाहायला मिळाला तनय आणि यशला मात्र बीट करून चेंडू जाईल 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्येचा विचार केला धावफलकावर लागली होती 36 धावा. आता मात्र समीकरण पुन्हा बदलले. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. सुंदर अशी फलंदाजी जर पाहायला मिळेल आकाशांच्या फळीतून. आता मात्र औपचारिकता पाहायला मिळते. 1 चेंडू 10 धावा. तर अभिनंदन असेल नववी संघ मात्र टॉप 4 मध्ये पाहायला मिळेल वाळबेशी संघ सोबत खेळताना. त्याला अभिनंदन असेल.